दान. म्हटलं रोज भेटायचा प्रयत्न करतोस, बोलायचा प्रयत्न करतोस, आज प्रॉपर बसून बोलूयाच. भेटण्यासाठी नाही ऍक्च्युली सर. तर ऍक्च्युली तुमच्या मनात जो माझ्याबद्दल गैरसमज आहे ना, तो दूर करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. शिक्षण किती झाले तुझं? M.Com, MBA अँड डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट. वा, बरंच शिकलायस. या शिक्षणाचा जीवनामध्ये काही उपयोग करून घेतोस का नाही? येस सर. डॅडची इच्छा होती की मी त्यांचा बिझनेस जॉईन करावा, पण मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं सर. म्हणजे काय करून दाखवायचंय? ऍक्च्युली डॅडची इच्छा होती की मी मॅनेजमेंट ट्रेनिंग करून त्यांचा बिझनेस जॉईन करावा किंवा त्यांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये जॉब करून एक्सपिरियन्स घ्यावा. पण मला काहीतरी वेगळं करून क्रिएटिव्ह फील्डमध्ये काहीतरी करून दाखवायचं होतं सर. मग काय करून दाखवलंस? सर, आम्हाला टेक्सटाईल डिझाईन करताना मार्केटिंगची गरज असते. सो त्यासाठी मी एक मॅगझिन लॉन्च केलं होतं, फॅशन मॅगझिन. आणि ते सध्या आता खूप हिट चालू आहे. असंच छोटं मोठं पुढे काहीतरी करायचं प्लॅन आहे. हे जे काही क्रिएटिव्ह करतोयस ते वडिलांना पटतंय, आवडतंय? ऑब्व्हियसली नाही, त्यांचा माझ्यावर मनापासून विश्वास आहे सर. मी जे काय करतो ना, त्यांना खूप कौतुक असतं त्याचं. इनफॅक्ट सर, तुम्ही एकदा त्यांना भेटायला या ना, त्यांना खूप आवडेल. इनफॅक्ट डॅड तर तुमच्या कामाचं नेहमी कौतुक करत असतात. खरंच इथे राहता तुम्ही? हो. ड्रायव्हर तर म्हणाला तुझा की तुम्ही कधीतरीच इथे येता म्हणून. नाही, ऍक्च्युली काय आहे ना सर, मी अधूनमधून येत असतो, रेग्युलर नसतो ना. आणि तो ड्रायव्हर नवीन आहे, त्याला फारसं माहितीच नाही आहे. पण तो तसं काहीच म्हणाला नाही. काय कसं बोलेल? तो नवीन आहे ना, त्याला माहितीच नाही ना. किती खोटं बोलतोयस? नाही, मला माहितीये इथे तू केवळ मला भेटण्यासाठी, माझ्याशी बोलण्यासाठी येतोस. मग इथे याची काय गरज आहे? इथे आलास, माझ्याशी बोललास म्हणून तुझं काम नाही होणार. सर आय एम सॉरी सर, पण तुम्ही पुन्हा एकदा गैरसमज करून घेताय. मी तुम्हाला भेटतोय कारण माझं काम व्हावं म्हणून नाही. सर प्लीज, मी केलेल्या चुकांसाठी मला माफही करू नका, पण फक्त तुमच्या मनात जो माझ्याबद्दल राग आहे ना, तो दूर व्हावा एवढीच माझी इच्छा असते. त्यासाठी इथे येऊन जॉगिंग करायची काही गरज नाहीये. ज्या गोष्टीची तुला सवय नाही ते केल्यामुळे पाय वगैरे दुखतील तुझे. नो 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 सर, आय एम कम्प्लिटली फिट. हे बघा, फिट आहे मी. दिसतच आहे ते ना. हे जे काय करतोयस तू, त्याची सवय नसताना केलं तर लचक लचक वगैरे भरते. आय एम सॉरी सर, पण आजपासून वर्कआउट कंटिन्यू. चला ठीक आहे, भेटू नंतर. सर सर ऍक्च्युली मी काल जे डॅड बद्दल बोललो तुम्हाला, त्याच्या मागे कुठलाही वेगळा हेतू नव्हता सर. भेटेन तुझ्या वडिलांना कधीतरी. दॅट्स ग्रेट सर. आणि सर, मी खरंच इतका मोठा नाहीये, पण माझी कधी गरज लागली तर हाक मार. तशी वेळच येऊ देणार नाही मी. आय नो इट. चला निघूया. आज कॉलेजमध्ये रिहर्सलला येशीलच? हो. बहिणीसाठी. भेटू. बाय सर, हॅव अ गुड डे. सदाशिव नरहरी कीर्तने चक्क माझ्याशी बोलले. बॉस, दाल में कुछ तो काला है. हा दिवस लिहून ठेवला पाहिजे. एनिवेज, आय एम हॅपी. आजचा माझा दिवस खूप चांगला जाणार आहे. गाडी काढ रे. तेजू, चहा पी गुपचूप. तुझं काम कर ना. बाकी रक्कम मामा? ताबा घेते वेळी. अरे वा वा गायत्री, छान छान वेळेवर आणलास बाबा.
दादा हा हे घे. चेक. उमे उमे माझी बहीण शोभतेच ग. बहीण असावी तर अशी. ते बाळ कोल्हटकरांचे शब्द मला आठवत आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. नको रे बाबा, निदान आमचे हात तरी आमच्या जवळ राहू देत. घाबरू नकोस. देणाऱ्याचे हात कधीच घेणार नाही मी. $50,000 गरज लाखाची होती. पण ठीक आहे, लाख मोलाची मदत महत्वाची. हे बघ दादा, काम झालंय ना तुझं, आता उगाच मस्का नको लावूस. मस्का नाही लावत ग, खरंच बोलतोय मी. माझा भार हलका केलास तू. आपल्या गायत्रीला चांगला मुलगा मिळेल बघ. राजकुमार असेल तू. मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. हे बघ, माझ्यावर ना एक उपकार कर. आता पुन्हा पैसे मागू नकोस दादा, लाज वाटते मला. उमे, हक्काच्या माणसाकडेच मदत मागतात ना, त्यात लाज कसली वाटायची. खरं तर मीच नाही म्हणाले होते यांना, पण आता संध्याचं लग्न आहे म्हणून यांनी जे तुला पैसे दिलेत ना, ते जरा जपून वापर दादा. तुला वाटतेय ना तशी परिस्थिती खरंच नाही आहे. पै पै जमवून आम्ही कष्टाने हे सगळं या स्टेटसला राहण्याचा प्रयत्न करतो. असो, तुझा आणि बँकेतनं लवकर पैसे काढून घे. काय गोविंदराव? मेवणे साहेब, उपकार झाले तुमचे. अहो, तुमच्यामुळे माझ्या मुलीचं संध्याचं लग्न होणार आहे. मी आयुष्यभर ऋणी राहीन हो तुमचा. हे ना, असे कुणी समोर हात जोडलेले मला अजिबात आवडत नाही. ते खाली करा ते. बरोबर. बरं, नाश्ता करा तुमचा. हा काय चालू आहे? हा मग करा करा तो. हो. गायत्री, तू जरा पेपर दे ना. उमा, काय? मॉर्निंग वॉकला कार्तिक भेटला होता. काही बोलला का तुम्हाला तो? हा, मीच त्याला काही प्रश्न विचारत होतो. त्याचा बिझनेस बद्दल माहिती जाणून घेत होतो. मला म्हणाला, राजहंस टेक्सटाईल ही फॅशन वर्ल्डशी कनेक्टेड कंपनी आहे आणि वडिलांच्याही बऱ्याच फॅक्टरीज आहेत. अरे वा, म्हणजे खूपच श्रीमंत दिसत आहेत. हा, पण मला एक कळत नाही, ह्याला काही दुसरी कामं नाहीत काय? म्हणजे सकाळी हा मॉर्निंग वॉकला येतो, दुपार संध्याकाळ कॉलेजमध्ये, आणि रात्री या मुलींची डान्सची रिहर्सल बघायला येतो. नाही, त्याची बहिणी तिथे नाचते, तिची काळजी म्हणून येतो, ठीक आहे. पण बिझनेस सोडून असं रोज कसं काय येऊ शकतो माणूस? मी जातो रिहर्सल बघायला, पण नोकरी धंदा सोडून नाही जा. अहो, श्रीमंत माणसं आहेत ती. त्यांच्या हाताखाली बरीच माणसं असतीलच ना. हा, मग ते कशाला जात आहेत रोज ऑफिस मध्ये? कधीतरी डोकावत असतील काय? नाही, पण तो तर म्हणत होता सगळा बिझनेस त्यांनी स्वतः उभा केलाय म्हण. खरं असेल किंवा खोटं, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? कोण मुलगा आहे म्हणाला? ताईच्या कॉलेज मधला आहे. काय नाव काय त्याचं? कार्तिक राजहंस. कार्तिक राजहंस. तो तुम्हाला भेटला होता? कसा आहे मुलगा दिसायला? चांगला आहे ना? ते महत्वाचं नाहीये. आता माझी कॉफी महत्वाची आहे. चला, मी आलोच फ्रेश होऊन. हो. तेजस, ही डान्स रिहर्सलची काय भानगड आहे?
ताई डान्स करते ना, कॉलेजची लीड डान्सर आहे ती. काय सांगतो, आपली गायत्री डान्स करते? अरे मग मला बघायला जायलाच पाहिजे. तू नको रे बाकीच्या गोष्टीत लक्ष घालू. तुझा आधी लवकर पैसे काढून घे तुझे. अगं पैसे कुठे पळून जात आहेत? पण माझी भाची डान्स करते, मग मला नाच बघायला जायला नको? मी येणार बघायला तुझा डान्स. हो म्हणजे ज्या वेळेला फायनल्स असतील ना तेव्हा ये तू. आता येऊन तू काय करणार आहेस? आणि हो, आता हे जरा वेळ आहेत ना घरात, तोपर्यंतच तू पैसे काढून घे. नंतर जाणारच असशील ना? उमे, तू तर मला घालवायलाच निघाली आहेस. अरे तसं नाही, म्हणजे लग्नाची कामं असतील ना म्हणून बोलले मी. नाही नाही, ती तर आहेतच ग, ती करावीच लागणार आहेत मला. पण तुम्ही लग्नाला 10 दिवस आधी सगळे हजर पाहिजेत. हा, नाही तर याल डायरेक्ट अक्षता टाकायला. हो येऊ आम्ही नक्की. सर बँकेत जाऊन येतो. आई, हम्म. बाबांशी परमिशन बद्दल बोल ना प्लीज. तुझं तू बोलायचं असं ठरलंय ना आपलं? आई ग, आता मूड खूप चांगला आहे त्यांचा, जाऊन बोलून घे. अगं ताई, एक काम कर ना, ही कॉफी बनवतेस ना ती वाईट करून टाक, मग बाबा म्हणतील आज कॉफी काही बरोबर नाही झाली, आणि मग तू बोलून टाकते ना. तू गप्प बसा. म्हणे कॉफी वाईट कर, निघ इथून. ए, जाणारच आहे. हा, अरे वा, आज झकास झाले कॉफी. गायत्री, हा बाबा. जा तू कुठे? तीर्थयात्रेला. हा? अगं म्हणजे डान्सच्या रिहर्सलला. खांदोडेना सांग मी रिहर्सलला परवानगी दिली आहे, कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला परवानगी दिली म्हणा. थँक्यू, थँक्यू सो मच. काय असतं माहितीये, दिवसाची सुरुवात अशी चांगली झाली ना पॉझिटिव्ह, की शेवट सुद्धा उत्साहवर्धक होतो. बाबा तुम्ही ना आईला आठवड्यातून 2 दिवस फिरायला घेऊन जात जा, कारण तुम्ही मस्त दिसता, एकदम फ्रेश. हो. गायत्री, काय झालंय काय? तू काय बोलणार आहेस की नाही? गायत्री यार बोल ना पटकन. काय झालं? मिळाली परमिशन? पियू यार, आम्ही तिला तेच मगाचपासून विचारतोय की काय झालं. गायत्री प्लीज सांग, बाबाने दिली का परमिशन? गायत्री तू बोललीस की नाहीस? अगं मी नाही बोलू शकले. अगं पण विचारायचं तरी होतच ना. अगं पियू, मी काय विचारू? म्हणजे मला माहितीये की बाबा परमिशन नाही देणार आहेत, आणि तुम्हाला माहितीये बाबा माझ्याशी बोलले पण नाही. अगं पण तुला कळतंय का गायत्री, तू जर नशील तर ती किटू लीड डान्सर होईल. जाऊ दे ग, ते महत्वाचं नाहीये. असं कसं महत्वाचं नाहीये? हे बघ गायत्री, तू नशील ना तर मीही डान्स करणार नाही. अगं जाऊ दे ना पियू, आता काय करणार? माझ्या नशिबात डान्सच नाहीये, आणि तुमच्याही नशिबात मी नाहीये.
पण तरी सुद्धा तुम्ही डान्स करून आपल्या कॉलेजसाठी ट्रॉफी जिंकून द्या आणि किमो सरांना सपोर्ट पण करा. गायत्री, नाटकं करू नको हं? अगं तुझ्याशिवाय मी कसा डान्स करू? अगं मैत्री, जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी रिहर्सलला येत जाईन ना. ओके, हे बघ गायत्री, आम्ही येऊ का तुझ्या घरी? म्हणजे कीर्तने काकांकडून परमिशन आम्ही मिळवतो. त्यापेक्षा आपण किमो सरांना सांगितलं तर? गायत्रीच्या घरी जाऊन ते नक्की तिच्या बाबांना पटवतील. किमो सर आणि तिच्या घरी. तुम्हाला माहितीये ना किमो सर जर घरी आले तर काय होईल ते? एक मिनिट, तू हसतेस? अगं तू आम्हाला फसवत तर नाहीयेस ना? नाही, गायत्री, म्हणजे किमो सर आणि बाबांची पहिली भेट आठवली मला, म्हणून हसू आलं. बाकी काय नाही. पियू, मी कसं फसवीन अगं तुम्हाला? तू पण ना, हे बघ, आपण एकत्र मज्जा केली थोडे दिवस. आता परत तेच रुटीन, अभ्यास आणि कॉलेज. काय यार, काय चाललंय काय? आता काय करणार अनु, आहे ते असं आहे. हो ना यार, कीर्तने मारी त्याला कोण तारी? सर, ऐका ना, गायत्री नसेल तर खरंच मजा नाही येणार आपल्याला डान्सला. आय नो दॅट बेबी. सर, तुम्ही काहीतरी करा ना, म्हणजे तिचे बाबा परमिशन तरी देतील. हो सर, तिला परत आणण्यासाठी आम्ही काही मदत करू शकतो का? हा सर. लेट मी थिंक. सर, तुम्ही कीर्तने काकांना मेसेज टाकला का रिहर्सल टायमिंगचा? शूश, विसरलो. मी तेवढा तरी मेसेज टाकून ठेवतो. काय कीर्तनेंना मेसेज करतोय मी. शूश. सर, काय? सर तुम्ही प्रिन्सिपल सरांशी बोला ना याविषयी, म्हणजे ते बोलतील कीर्तने काकांशी. राईट? राईट 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 राईट. मुलीचं डोकं चालायला लागलं. सॉरी, ऍक्च्युली ना प्रिन्सिपल सरांनाच हँडल करू दे, म्हणजे मी तरी वाचेन. नाहीतर कीर्तनी मला. प्रिन्सिपल सर, इकडे. शूस, या मुली पण ना. प्रिन्सिपल सर. सर किमो सर इकडे. सॉरी, बरं झालं तुम्ही आलात. सर आज रिहर्सल नाहीये का? रिहर्सल नाहीये, आजपासून फक्त रिहर्सलच आहे, टाइमपास नाहीये. सर ऍक्च्युली मी प्रिन्सिपल सरांना आता तुमच्या संदर्भात भेटायला जात होतो. ऍक्च्युली काय झालं माहितीये का त्या दिवशी? माहितीये मला, गायत्रीने सांगितलं सगळं. नाही, तिचं नका ऐकू, माझं ऐका. काय झालं, आम्ही तिकडे बसलो होतो, गप्पा मारत होतो, तेवढ्यात तुम्ही आलात आणि तुम्हाला असं वाटलं की आम्ही काहीतरी वायफळ बडबड करतोय की काय. पण सर मी खरंच सांगतोय तुम्हाला, असलं काही नाहीये. म्हणजे आम्ही स्पर्धेबद्दलच चर्चा करत होतो. सर कसं आहे ना सर, स्पर्धा खूप मोठी आहे. म्हणजे माझं करिअर पण इथनच स्टार्ट झालंय. म्हणजे यू कॅन इमॅजिन. त्यामुळे आपल्या कॉलेजच्या आणि अर्थात माझ्याही नावाचा प्रश्न आहे, त्याच संदर्भातली आमची चर्चा चालू होती. आणि मी खरंच सांगतोय हो सर, आजकालच्या स्पर्धकांना ना म्हणजे कमी लेखून चालत नाही हो. स्पर्धा एवढी वाढत चालली आहे ना. आणि मी खरं सांगतो सर तुम्हाला, मी एखादी गोष्ट मनावर घेतली ना की मी पूर्ण जीव ओतून त्याच्यात काम करतो. म्हणजे मी स्वतःहूनच टाइमपास वगैरे नाही करत हो. ते माहितीये मला. थँक्यू. तर काय झालं माहितीये का, आम्ही तेच बोलत होतो की काय करता येईल, म्हणजे अजून कुठल्या स्टेप्स चेंज करून बघायच्या का, किंवा एखादं ड्युएट करून बघायचं का, काही फॉर्मेशन चुकतायत त्याच्यात सिम्प्लिसिटी कशी आणता येईल, सिंक्रोनायझेशन कसं वाढवता येईल, म्हणजे कळतंय ना तुम्हाला. हा, तर त्याच संदर्भातली आमची चर्चा चालू होती. आणि तुम्हाला असं वाटलं की मी उगाचच तुमच्या मुलीचा वेळ वगैरे घेतोय, तसं काही नाहीये हो. मी खरंच सांगतोय, मला माहिती आहे की तुमची मुलगी अभ्यासातही तेवढीच हुशार आहे. इनफॅक्ट मागच्याच वर्षी तिने गोल्ड मेडल मिळवलंय आणि हे तिचं शिक्षणाचं शेवटचं वर्ष. आय नो. पण कसं आहे ना सर, ती खूप मेहनतीने इथपर्यंत पोहोचली आणि त्यात तुम्ही अचानक तिचा डान्स बंद केलात ना सर. म्हणजे मी खरंच सांगतोय सर, तुम्हाला आता तोंडाचे आलंय. तुम्ही प्लीज तिच्यावर असा अन्याय करू नका हो. ती खरंच खूप चांगली डान्सर आहे सर. मी खूप मोठं चॅलेंज घेऊन इथे आलोय सर. प्रिन्सिपल सरांना मी शब्द दिला
मला तिच्याशिवाय कोणी पर्याय नाही हो. तुम्ही सर, मी खरंच सांगतो तुम्हाला, आज नंतर मी पाणी प्यायला सुद्धा ब्रेक घेणार नाही. तुम्ही प्लीज समजून घ्या, तिच्यावर सांगा. खांजोडे जरा दीर्घ श्वास घ्या बघू. रिलॅक्स, बोला. सर, तुम्ही प्लीज तिच्या कलेचा गळा घोटू नका सर. कोणाचा गळा? कलेचा. सर अहो तसं काहीच नाहीये. काहीतरी शूस मी बोलतोय. काय झालं, तुम्ही का हसताय? खांजोडे, मी सकाळीच गायत्रीला परवानगी दिलेली आहे. तुमच्या कॅलिबर बद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाहीये. तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि 100% करत असता. आय नो दॅट. थँक्यू सर. गायत्री, त्यांना सांगितलं नाहीस का तू तुला परवानगी दिली ते? हो बाबा, मी रिहर्सललाच जात होते, तेवढ्यात तुम्ही दिसलात. म्हणलं की बरोबरच जाऊ म्हणून. अच्छा. बर मग मी निघू रिहर्सलला? हो. तुम्ही नका, उशीर होतोय ना. किमो सर, खांजोडे, उशीर होतोय ना तुम्हाला सुद्धा. ऍक्च्युली या. थँक्यू सर. थँक्यू. बाबा येते. धन्यवाद.